बघा, याच्या अगोदरच्या तासिकेमध्ये आपण निगेटिव्ह सेंटेन्स पाहिले. निगेटिव्ह सेंटेन्समध्ये आपण डू आणि डज घेतला, बरोबर आहे. आणि त्याच्यासोबतच आपण काय केलं, नॉट घेतलं. म्हणजे आपण काय केलं, डू नॉट आणि डज नॉट या शब्दांचा वापर करून आपण प्रेझेंट टेन्सचे जे वाक्य आहे, जे पॉझिटिव्ह वाक्य आहे, त्याला आपण काय बनवले, निगेटिव्ह बनवले, बरोबर आहे. आता आपण सुरुवातीला काय करूया, या ठिकाणी वाक्य लिहूयात आणि त्या वाक्याला आपण निगेटिव्ह बनवूयात. म्हणजे दोन्ही आपलं होतं. म्हणजे मागच्या तासिकेमध्ये जे आपण साध्या वर्तमान काळातली प्रेझेंट टेन्समधली जी वाक्य आपण तयार केली होती, ती वाक्य कशी तयार करायची याचं पण रिव्हिजन होईल. आणि त्याच वाक्याला आपण काय करू, इंटरॅगेटिव्ह, म्हणजे त्याच वाक्याचा आपण काय बनवू, प्रश्न बनवू. त्या वाक्याचे आपण काय बनवू, प्रश्नार्थक वाक्य बनवू. करायचं सुरू, करायचं. ओके, चला. तर आपण वर्ब घेतलाय सी आणि याच सीचे आपण काय केले, 5 फॉर्म या ठिकाणी आपण लिहिलेले आहेत, बरोबर आहे. आणि सिंपल प्रेझेंट टेन्सचे पॉझिटिव्ह वाक्य बनवत असताना आपल्याला पहिला फॉर्म आणि 5वा फॉर्म उपयोगात घ्यायचा आहे. पटापट आपण काय करू, वाक्य तयार करू. ठीक आहे, चला. आयचं वाक्य आपण तयार करू सुरुवातीला. चला, आय आपल्याला वाक्य तयार करायचंय सी वर्ब वापरून. कोण तयार करतं सांगा बरं पटकन. आय सी अ मूवी. आय सी अ मूवी, मी चित्रपट पाहतो किंवा पाहते. आय सी अ मूवी, मी चित्रपट पाहतो किंवा पाहते. ठीक आहे, याला आता आपण काय करू, इंटरॅगेटिव्ह बनवू, बरोबर आहे. इंटरॅगेटिव्ह बनवण्यासाठी काय करावं लागलं आपल्याला, इंटरॅगेटिव्ह बनवण्यासाठी आपल्याला मागच्या वेळेस ज्या पद्धतीनं आपण डू घेतला होता आणि डज घेतला होता, इथं सुद्धा आपल्याला इंटरॅगेटिव्ह बनवण्यासाठी डू आणि डजचा वापर करायचा. आता डू आणि डजचा वापर कुठं करायचा आपल्याला, मागच्या वेळेस तुम्हाला लिहून दिलं होतं, ते अजून एकदा लिहून देतो. जे प्लुरल आहेत, म्हणजेच वी आहे ना, त्यानंतर प्लुरल काय आहे, दे. त्यानंतर प्लुरल काय आहे, यू. हे 3 सब्जेक्ट कसे आहेत, प्लुरल आहेत. पण या प्लुरलच्याच लाईनीमध्ये एक सिंग्युलर सब्जेक्ट या ठिकाणी लिहावा लागेल आपल्याला, ज्याच्या पुढे सुद्धा प्लुरलचाच आहे, बरोबर आहे. आणि या 4 सब्जेक्टच्या पुढं लागणारा जो डू किंवा डज आहे, त्यापैकी काय लागणार आहे, डू, बरोबर. आणि आता आपण लिहूया सिंग्युलर सब्जेक्ट्स. कोणकोणते आहेत, ही, शी, इट, हे आहेत सिंग्युलर. आणि नाउन सुद्धा येतो, एखादा सिंग्युलर नाउन असेल तर तो नाउन सुद्धा इथं येतो. याच्या पुढे आपल्याला काय लावायचं आहे, हे फिक्स आहे, बरोबर आहे. डज डज कुठं वापरायचा, ही, शी, इट आणि एखादा सिंग्युलर नाउन असेल तिथं. डू कुठं वापरायचा, आय हा सिंग्युलर जरी असला तो वारंवार तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगितलेला आहे, सिंग्युलर जरी असला तर तो अपवाद आहे. म्हणून प्लुरलचा जो डू आहे तो याच्या आयच्या पुढे सुद्धा लागणार आहे. आता मागच्या वेळेस आपण डू नॉट आणि डज नॉट घेतला होता आहे ना. आपण काय घेतला होता, डू नॉट आणि डज नॉट घेतला होता. कुठे घेतला होता, सब्जेक्टच्या नंतर आणि वर्बच्या अगोदर, बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी घेतला होता, या ठिकाणी आपण डू नॉट घेतला होता आणि डज नॉट घेतला होता आणि वाक्य तयार केली होती आपण कोणती, निगेटिव्ह. आता काय करायचं, आता या ठिकाणी आपल्याला मध्य सब्जेक्टच्या पुढे न घेता सब्जेक्टच्या आधी घ्यायचा, डू किंवा डज. आता आय हा सब्जेक्ट आहे, मग याच्या आधी कोणता घ्यावा लागेल आपल्याला,
चला डू घेतला, त्याच्यानंतर जसं वाक्य आहे ते तसं जसंच्या तसं लिहायचं आहे. कसं? डू आय सी अ मूवी. बघा, आय सी अ मूवी, मी चित्रपट पाहतो किंवा मी चित्रपट पाहते. याच्यामध्ये काय चेंज केला? जास्त काही चेंज केला नाही. आपण या ठिकाणी डू घेतला आणि डू घेऊन जे वाक्य आहे ते जसंच्या तसं लिहिलं आणि वाक्याच्या शेवटी काय केलं आपण? प्रश्नार्थक चिन्ह दिलं, क्वेश्चन मार्क दिला. बरोबर आहे. आणि हे वाक्य तयार झालं, प्रश्नार्थक वाक्य, इंटरॅगेटिव्ह सेंटेन्स. अवघड आहे का? आता ह्याला वाचत असताना मात्र प्रश्नासारखं वाचावं लागेल. आता हे वाचत असताना कसं वाचतो आपण? आय सी अ मूवी, मी चित्रपट पाहतो. आय सी अ मूवी, मी चित्रपट पाहतो. याला कसं वाचायचं? डू आय सी अ मूवी, डू आय सी अ मूवी, डू आय सी अ मूवी, मी चित्रपट पाहतो का? नाही, मी चित्रपट पाहतो का असं बी म्हणलं तर चालेल. मी चित्रपट पाहतो का? मी चित्रपट पाहतो का? है ना. हे काय झालं? प्रश्न झाला. हे काय झालं? आय सी अ मूवी, मी चित्रपट पाहतो. डू आय सी अ मूवी, मी चित्रपट पाहतो. ठीक आहे. म्हणजे आज हा काय झाला? प्रश्न. तर अशा पद्धतीने त्याला वाचावं लागतं. त्यावेळेस तो काय होतो? प्रश्नार्थक वाक्य तयार होतं. उच्चार सुद्धा महत्वाचा आहे. मी चित्रपट पाहतो हा झाला पॉझिटिव्ह, आणि आपण जर म्हणलं मी चित्रपट पाहतो हा झाला प्रश्न. बरोबर आहे. आपण लोकांना सांगतोय, काय सांगतोय? मी चित्रपट पाहतो. सांगितलं तुम्हाला. आता मी तुम्हाला विचारतोय, मी चित्रपट पाहतो हा झाला प्रश्न. वाक्य तेच, पण उच्चारामुळे सुद्धा काय होतो? वाक्याचा अर्थ बदलतो. बरोबर आहे. हा, तर हे आपण आय पासून तयार केलं. आता आपण पुढचं एक वाक्य तयार करूया. पुढचं वाक्य आपण तयार करू. वी पासून करूया का? चला, वी. आता वीच्या पुढं कोणता फॉर्म येईल? सी येईल, है ना. कारण वी काय आहे? प्लुरल आहे. वी सी अ मूवीच्या ऐवजी काय करू आपण? हा, वी सी अ पिक्चर करू. चला, ओके. PICTURE, पिक्चर. याचा अर्थ काय झाला? आम्ही चित्र पाहतो. आम्ही चित्र पाहतो. वी सी अ पिक्चर, आम्ही चित्र पाहतो. चला, याला आता आपण काय करूया? क्वेश्चन बनवूया. काय घ्यावं लागेल आता? वीच्या आधी डूज घ्यावा लागेल. डू वी सी अ पिक्चर. आता याचा उच्चार कसा करायचा आपल्याला? वी सी अ पिक्चर, मी चित्र पाहतो. डू वी सी अ पिक्चर, मी चित्र पाहतो. राईट. अशा पद्धतीने वी पासून तयार केला. लक्षात आला? चला, आता आपण काय करूया? ही पासून तयार करू. ही पासून. चला, ही घेतला. आता ही घेतल्यानंतर यापैकी वरचा कोणता फॉर्म घ्यावा लागेल आपल्याला? पाचवा. म्हणजे हा का बरं पाचवा घेतोय आपण? पाचवा का बरं घेतोय? कारण हे सिंग्युलर आहे, त्याच्यामुळे आपल्याला वरचा पाचवा फॉर्म घ्यायचा आहे. तर आपण पाचवा फॉर्म घेऊ. ही सीज अ काय लिहू आता? टीव्ही. चला, ही सीज नाही, टीव्ही नको. ही सीज अ शो. ठीक आहे. He sees a show. He sees a show म्हणजे तो
शो पाहतो. चला याला आता आपल्याला काय करायचंय इंटरॅगेटिव्ह करायचं. हा सांग. डज ही सी हा ठीक आहे. डज ही सी अ शो आणि या ठिकाणी क्वेश्चन मार्क. या ठिकाणी आपल्याला डज घेतलेला असल्यामुळं आपल्याला इथं सी ला यस लावायची गरज. ओके. तो शो पाहतो. ठीक आहे. डज ही सी अ शो. तो शो पाहतो. ठीक आहे. बरोबर आहे. लक्षात आलं. चला अजून एक बनवून दाखवतो तुम्हाला. आता कशावरचं बनवू. एक नाव घेऊ आपण. नाव घेऊ आपण. नाव घेऊ आपण प्रिया घेऊ. चला प्रिया. सी येईल का सी येईल. प्रियाच्या पुढे सी येईल का सी येईल. पाचवा फॉर्म येईल है ना. सीज. प्रिया सीज कार घेऊ. प्रिया सीज अ कार. प्रिया कार पाहते. प्रिया कार पाहते. आता आपण याला काय करू इंटरॅगेटिव्ह बनवू. आता इंटरॅगेटिव्ह मध्ये काय घ्यावं लागेल आपल्याला सुरुवातीला. डज प्रिया सी कार. झालं. काय राहिलं काही याच्यात. नाही राहिलं काही. काहीच नाही राहिलं. चुकलात तुम्ही. क्वेश्चन मार्क राहिलाय. क्वेश्चन मार्क दिल्याशिवाय वाक्य पूर्ण होत नाही. छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. डज प्रिया सीए कार. डज प्रिया सीए कार. प्रिया कार पाहते का. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला हे वाक्य बनवता येतात. आपण दोन्ही वाक्य या ठिकाणी बनवून पाहिली. आपण काय केलं आधी सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य तयार केलं. पॉझिटिव्ह वाक्य. आणि त्याच वाक्याला आपण काय केलं निगेटिव्ह मध्ये ट्रान्सफर केलं. कन्वर्ट केलं. बरोबर आहे. काल काय केलं होतं आपण पॉझिटिव्ह वाक्य निगेटिव्ह मध्ये केलं होतं. आज काय केलं आपण पॉझिटिव्ह वाक्य प्रश्नार्थक वाक्यामध्ये परावर्तित केलं. म्हणजेच पॉझिटिव्ह वाक्य आपण इंटरॅगेटिव्ह वाक्यामध्ये कन्वर्ट केलं. आणि दोन्ही ठिकाणी आपण कशाचा वापर केला डू आणि डजचा वापर केला. कशामध्ये प्रेझेंट टेन्स. ठीक आहे. फक्त काल काय केलं होतं आपण डू नॉट डज नॉट वापरलं होतं. आज फक्त डू आणि डज वापरतो. म्हणजे इंग्रजी अवघड नाही. फक्त आपल्याला समजलं पाहिजे की कोणता शब्द आपल्याला कुठं ठेवायचा आहे. समजलं. ओके. लिहून घ्या. चला.